नमस्कार मित्र हो. मी आभा निवसरकर. आम्ही रचनाकारच्या उपक्रमात चंदेरी मुलाखत उपक्रमात आपण सर्वांचं स्वागत करते. आज आपल्या या यूट्यूब चॅनलवर विशेष अतिथी आहेत डॉक्टर अर्चना वैद्य करंदीकर. अर्चनाने समाजशास्त्रात डॉक्टरेटची पदवी मिळवली आहे. याशिवाय त्यांच्या 500हूनही जास्त कविता वेगवेगळ्या पत्रपत्रिकांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. कविता संग्रह अंतस का बिंब हे तुमचं सुद्धा प्रसिद्ध झालं आहे. गौरैया और नारी चेतना की आवाज या 2 सामूहिक कविता संग्रहात आपल्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याशिवाय नागदा नगरपालिकाने आपल्या साहित्यिक वाटचालीसाठी 5 वेळा आपला सन्मान केला आहे. जनपरिषद भोपाळ यांनी मा प्रभादेवी सन्मान आपल्याला प्रदान केला आहे. तसंच शब्द प्रवाह त्रैमासिक पत्रिका उज्जैननी सुद्धा तुम्हाला सन्मानित केला आहे. तर अर्चना, मला असं विचारायचं आहे की तुमचा जो पहिला काव्य संग्रह आहे हं. तो केव्हा प्रसिद्ध झाला? हा सन 2014 साली झाला प्रसिद्ध. म्हणजे तसं बघितलं गेलं तर या काव्यसंग्रहात म्हणजे फक्त रिसेंट कविता नव्हत्या. लहानपणापासून त्या लिहिलेल्या सगळ्या कविता ज्या हळूहळू जमत गेल्या, हा. त्या सगळ्या मी त्याच्यात केल्या होत्या संग्रहित. आणि म्हणजे खरं पाहिलं तर मला काय तसा विचारही नव्हता की त्याला प्रसिद्ध करण्याचं काही मनात आलं नव्हतं. मित्रमैत्रिणींना आणि परिवारजनांना वाटलं असं की नाही व्हायला हवं एक काव्यसंग्रह. तर मलाही थोडंसं वाटू लागलं त्याबद्दल. तर म्हणजे असं काही एक संकलन करायचं म्हणून कविता लिहिल्या नव्हत्या त्याच्यामध्ये. त्या सर्व जमत गेल्याच्या लहानपणीपासून. म्हणजे तुला आश्चर्य वाटेल की मी म्हणजे 4थी मध्ये होते जेव्हा, तेव्हा मी पहिली तुकबंदी एक कविता लिहिली होती. लहान वा मुलांसारखीच होती वा. म्हणजे ती. हो. हां. आणि मग ती प्रसिद्ध नंतर झाली पुष्कळ नंतर. म्हणजे कॉलेजमध्ये असताना मग ती बालभास्करमध्ये 2 कविता माझ्या त्या बालकविता आल्या होत्या. तर पण त्या लिहिल्या मी 4थीत असताना होत्या. क्या तर बात म्हणजे है. त्या 4थी वाल्यांनी घेतल्या त्या संग्रहात. 10वी-12वी नंतर ज्या थोड्या यंग एजमध्ये आल्यावर ज्या सुचतात किंवा फुटतात म्हणा. आणि मग हळू त्याच्यात मॅच्युरिटी येत गेली. तू बघशील जर का काव्यसंग्रह तो, तर कळेल की म्हणजे त्याच्यात सगळ्या प्रकारच्या म्हणजे सगळ्या लेव्हलच्या कविता आहेत त्याच्यामध्ये. एक म्हणजे किशोर वयाचं जे लिखाण असतं तेव्हापासून एक परिपक्व लिखाण, लग्न झाल्यानंतरच्या कोणत्या त्याही तू ओळखू शकशील आरामात. क्या बात है. हां. तर ती जी चौथीत तू कविता लिहिली होती ती लक्षात आहे का तुला? हो, हो. लक्षात आहे. शुरू हो जाओ. अगदी लहान मुलांसारखीच कविता होती ती. तर काय ते तर छान गमतीशीर आणखी ऐकायला मजा येते. हां. तर ती अशी कविता होती की एक थे गधे राम, डब्बू था उनका नाम. डब्बू जी ने देखा सपना, सींग उगा है एक अपना. सपने में वो गए जंगल, जहाँ शांति थी और मंगल. अ, गधे का सींग देखकर सब रह गए दंग. और जंगल की शांति को उन्हें करना था भंग. तुकबंदीच तुकबंदीच होती ती म्हणजे. पण मग छान एक गोड. गोष्ट जी त्याच्या हा. हां. उधर से आए बैलराम, डब्बू ने किया उनका काम तमाम. पास ही था एक चूहे का बिल, वहाँ भी गया डब्बू का दिल. क्या बात और है. और सपने में उन्होंने किया उस बिल पर वार, सिंग अटका हुआ बेजार, मतलब बिल में सिंग अटक गया. अरे रे रे रे. फिर उन्हें रोना आया देखकर हाल अपना, पर तुरंत खुश हो गए कि अरे ये तो था सिर्फ एक सपना. वा 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 वा. तर ही हां. लहानपणाची कविता तुमची झाली, हं, पण मोठे हं. झाल्यानंतर कधी असं वाटलं का की आपल्याला बाल साहित्यात काही लिहिलं पाहिजे, कारण तसंही हो. हिंदीत हे म्हणा की बाल साहित्य कमीच आहे. तर हं, हं. तसा प्रयत्न झाला का परत कधी हो, लहान हो. वयात? हा तू चांगला प्रश्न विचारला मला. आता माझ्या लक्षात नव्हतं ते तेवढं. पण माझ्या मनात होत्या पुष्कळ गोष्टी. तर त्या मी लिहिलेल्या आहे. दाखवीन कधी तुला. म्हणजे एक प्रकारे पांडुलिपी तयार आहे त्याची. म्हणजे कविता नाहीये त्या. मला नेहमी असं वाटतं, की लहान मुलांना जसं मला रंगमंचातही इंटरेस्ट आहे. तूही त्या क्षेत्रात जुडलेली आहे, तुला माहितीच असेल हे.
हो. तर तर पुष्कळ नाटकं हे केले मराठीचे तसे. तर मला माझ्या मनात नेहमी असतं, की एखाद्या वेळेला मंचन करताना शाळेच्या पोरं-पोरींना चांगली नाटकं मिळत नाही, एकांक्या मिळत नाही. तर त्या बाल एकांक्या मी अशा लिहिल्या पुष्कळ, एक संग्रहापुरत्या झालेल्या आहेत त्या. अच्छा. तर त्याच्यासाठी मला थोडंसं प्रकाशक वगैरे मी शोधून राहिले. तर माझी खूप इच्छा आहे, की त्या बाल एकांकीचं पुस्तक एक काढावं. हं. ज्याच्यामुळे जेणेकरून म्हणजे लहान मुलांना ते मंचन करता येईल. म्हणजे वाह! ज्याच्यात वाह! छान. राष्ट्रभक्ती असेल, ज्याच्यात आपल्या संस्कृतीचे मूल्य असतील, अशातल्या मी एकांक्या लिहिल्या आहे पुष्कळ. छान, छान, छान. तर म्हणजे तू तुझ्या जितक्या पण कविता मी ऐकल्या आहेत त्या कविता तुक वाल्या आहेत. म्हणजे त्याला एक लय आहे, त्याला एक हं, यमक आहे. हं. तर अशा कविता लिहिताना तुला कठीण नाही वाटत? सोप्या म्हणजे एकदम लिहिल्या जातात का त्या? नाही, नाही. त्या खरोखर खरी गोष्ट आहे तू जी म्हटली ती, की 2 प्रकारच्या कविता असतात. एक छंदबद्ध असतात आणि एक मुक्त छंद म्हणा किंवा गद्य कविता म्हणा किंवा अतुकांत कविता म्हणा त्यांना ज्या नई कविता पण म्हणतात. तर त्या नई कविता थोड्या जास्ती सोप्या मला पडतात. कारण त्या आपसूक येतात आतून. खरं, आणि बरोबर. हं. जे गीत म्हणाल तुम्ही, जे थोडंसं छंदबद्ध लिहावं लागतं. ते थोडंसं कठीण असतं हं. आणि ते मला आलंय नंतर. मला लहानपणापासून म्हणजे एक तुकबंदी सोडून द्या. तुकबंदी तर पुष्कळ केली, पण छंदबद्धता ती म्हणजे लय त्याच्यातही असते, जी आपण गद्य कविता किंवा नई कविता लिहितो त्याच्यातही असते तारतम्य असतं त्याच्यातही. एक लयबद्धता असते. पण तरी ते थोडं वेगळं असतं आणि जे आपण गीत लिहितो ते गायलं गेलं पाहिजे. म्हणजे गायला सोपं पडलं पाहिजे. तर बरोबर. त्याच्यासाठी मग मात्रांचं जे गणित असतं, ते चुकलं नाही पाहिजे. तर त्याच्यात थोडंसं कठीणच जातं ते आणि आपण म्हणतो ना 2 प्रकारचे त्याच्यात भाग असतात, 2 पैलू असतात कवितेमध्ये. हो, एक भावपक्ष आणि एक कलापक्ष. हो. तर भावपक्ष माझ्यासाठी पुष्कळ नॅचरल आहे, सोपं आहे. की जे म्हणतात की कवी पैदा होतो, तर त्या हिशोबाने म्हणजे जे आपल्याला आतून आलेलं आहे, जे देवानेच दिलेलं आहे देणगी जी. तर त्याच्यात मला काही कमी केली नाहीये देवाने. ते एक सेन्सिटिव्ह जे मन आहे त्याच्यामुळे ते भावपक्ष माझा तसा चांगला आहे आणि कलापक्ष थोडा शिकावाही लागतो आणि त्याची प्रॅक्टिस असायला पाहिजे. तर ते कठीण जातं. तेवढं सोपं नसतं ते. श्रोत्यांना मी सांगू इच्छिते की अर्चना संस्कृत चा पण अभ्यास अर्चनाने केला आहे आणि त्याच्यात पदवी मिळवली आहे. त्याशिवाय शास्त्रीय संगीतात ही त्यांची दखल आहे, तेही त्या शिकल्या आहेत. तर अर्चना, तुझी एक विशेषता आणखीन जी मला वाटते आणि सांगावीशी पण वाटते की अर्चना कविता गाऊन म्हणते. गाऊन कविता म्हणते आणि गाऊन कविता म्हणण्यात एक गडबड अशी होऊ शकते की स्वरांमध्ये कवितांचा भाव हरवून जातो. हं. तसं हिचं होत नाही. त्याच्यामुळे मला खास कौतुक तुझं कवितांचं असं वाटतं की भाव तिथे राहतात. स्वर कितीही कशीही चाल घेतली तरी त्याचे भाव त्याच्यात हरवत नाही. तर हं. माझी अशी इच्छा आहे आता की एखादी कविता तू जशी गाऊन म्हणते मंचावरून तशी तू हां. सादर करावीस. हो, हो. प्रयत्न करते. शास्त्रीय संगीत तो शिकले थोडंफार 4-5 परीक्षा केल्या आहे पास. हां, पण हे काय हे तर नॅचरल ते देवाची देणगीच आहे. मी तर हो, खरंच पण ते देवालाच शिकायला धन्यवाद देते मला त्याचं. नाही येते. मला नाही हं. देवाची देणगी ती. तो तो मलाही पुष्कळ नंतर आलं ते. माझ्या आपोआप येतं ते उतरतं हो, ना, आतून हो. उतरतं. हां, त्याच्यामुळे त्या ज्या मी आधी लिहिलेल्या कविता होत्या, आधी लिहून ठेवलेल्या होत्या. हं. त्याची चालबिल मला नव्हती तेव्हा. मग नंतर आपोआप चाल आली त्याच्यात. आपोआप. तर तर त्याच्यापैकी एक जी माझी आवडती कविता आहे, मी तुला ती समोर सादर करते. हिंदीच आहे, मी तर हिंदीतच लिहिलंय जास्ती हो, करून. मराठी हो. एक्का-दुक्का लिहिल्या असतील. तर ते हिंदी कविता मी सादर करते. मैं तुम्हारी ऐशना हूँ, प्रेरणा कैसे बनूं, नियति घटा की सौदामिनी मैं, कामिनी कैसे बनूं, मैं तुम्हारी ऐशना हूँ। नील कमल देती तुम्हें मैं, तैरना जो जानती,
खुद मृत्यु से जूझ रही हूँ, खुद मृत्यु से जूझ रही हूँ, संजीवनी कैसे बनूं क्या बात मैं है. वाह. तुम्हारी तृष्णा हूँ. वाह वाह वाह, मैं तुम्हारी ऐशना हूँ. हम्म. आणि तुझी सगळ्यात पहिली कविता जी तू मंचावर सादर केली आणि ती हम्म. हातोहात अ, श्रोत्यांनी झेलली, अशी हा. कुठली कविता आहे? हो, ती माझी आवडती कविता आहे. ती पाहिली गेली तर म्हणजे म्हणजे आता तू म्हणशील, की एवढं 4थी पासून तू कविता लिहिते आणि त्या काय सादर नव्हत्या केल्या आधी बाकीच्या कविता. पण बाकीच्या कविता मी सादर केल्या होत्या. देशभक्तीच्या कविता पुष्कळ केल्या होत्या. तर ते एक लहानपणाच्या हिशोबाने होतं, पण एक प्रॉपर मंचावर म्हणजे ते मी जी एक लग्नानंतर लिहिली, ग्रहस्थी म्हणून एक कविता लिहिली मी लग्नानंतर. ती म्हणजे एकदम कनेक्ट करते. सगळ्या बायकांना कनेक्ट करते ती. हम्म. आणि तिला फार म्हणजे महिला मंडलमध्ये इथे मी ऐकवली होती तेव्हाही सगळ्यांनी पुष्कळ तिला अप्रिशिएट केलं. ती नई दुनियामध्ये छपली होती नायिकामध्ये. अच्छा. तर हां, तर ती आधी तर म्हणजे ती प्रकाशितच झाली. म्हणजे तिला सादर करायची वेळ नाही आली तोवर. पण बरं. ती जेव्हा पण मी सादर केली तेव्हा सगळ्यांना खूप आवडली. आम्हालाही तर म्हणून ऐकायला आवडेल. हां. ऐकवते. गृहस्थी. कल लिखते-लिखते मैं सोच रही थी हजारों महत्वाकांक्षी सड़कें क्यों खत्म हो जाती है रसोई घर पर जाकर। कल लिखते लिखते मैं सोच रही थी हजारों महत्वाकांक्षी सड़कें क्यों खत्म हो जाती हैं रसोई घर पर जाकर। लाखों स्वप्न बीज हो जाते हैं आटे दाल चावल के डब्बों में बंद न जाने कैसे। करोड़ों अरमान दिलों के हो जाते हैं बच्चों के पलनों पर निछावर किस तरह। कल सोच रही थी मैं कविता की डायरी में किराने का हिसाब लिखते लिखते। कविता की डायरी में किराने का हिसाब लिखते लिखते. क्या बात है. हम्म. आणि अ, म्हणजे मला हे मी जितक्याही मुलाखती घेतल्या आहेत त्यांना सगळ्यांना विचारते की अशी तुमची कोणची कविता आहे जी पटकन 5-10 मिनिटात झाली आणि अशी कुठली कविता आहे जी जिने अगदी जीव घेतला की संपत पूर्ण होता होत नाहीये. हा. मग आता तर म्हणशील तर कविता म्हणजे आतून उतरतात ती खरी गोष्ट आहे. पण एक कविता अशी आहे, की जी मला अगदी साखर झोपेत लिहिली गेली ती. म्हणजे मी सकाळी पहाटे स्वप्न बघितलं माझ्या तू, स्वप्न कवितेचं बघितलं स्वप्न म्हणजे बघितलं. ते कुबला खान जशी स्वप्नात लिहिलेली कविता आहे. इंग्लिश लिटरेचर तुझं पण आहे. तुला माहिती आहे तर पण तशी तू कविता वाचशील तर तुला वाटेल, की इतकी सोपी नाहीये. पण ती मला साखर झोपेत एकदम मी रात्री असा विचार करतोय, की मोक्ष जे एवढं म्हणजे ज्याचं एवढं कौतुक केलं जातं, की नाही हं. मानव जन्म आपल्याला मोक्षासाठी झालाय किंवा मोक्ष जेव्हा मिळतो तेव्हा किती म्हणजे कसा अनुभव येतो एक आनंद नुसता असतो. तर ते माझ्या कल्पनेत फार म्हणजे मी कल्पना करत होते, की कसा तो अनुभव असत असेल. हं. तर जी कविता मला पहाटे उतरली ती ही आहे मोक्ष बिंदू. तर परम सत्य के उस बिंदु पर परम सत्य के उस बिंदु पर जहां यथार्थ हो जाए कल्पना से सुंदर अपनी सारी कठोरताएं त्याग कर जीवन की मरुभूमि पर वास्तविकता उग आए कंटक रहित अधखिली गुलाब कलियों की तरह. अच्छा. अशा गुलाब कळ्या ज्याच्यात काट्या सुद्धा नाहीये. हं. हाँ, कंटक रहित अधखिली गुलाब कलियों की तरह व्यवहारिकता का अस्तमान अरुण वासंती कर दे स्वप्न संध्या भावना के समुद्र में अपनी सारी लालिमा घोल कर. व्यवहार से सगळे या जगासाठी असतात. त्या पारलोकासाठी फक्त भावना हव्या आहेत. तर त्या भावनांचा समुद्र आहे त्याच्यात सगळी व्यावहारिकता तुमची विरघळली. हां, व्यवहारिकता का अस्तमान अरुण वासंती कर दे स्वप्न संध्या भावना के समुद्र में अपनी सारी लालिमा घोल कर वहीं उस बिंदु पर अभिव्यक्ति अनुभूति से छोटी हो जाती है क्या और बात है. आनंद अभिव्यक्ती कहीं बड़ा हो जाता अनुभूती से छोटी हो जाती है. छोटी अभिव्यक्ती होते. अनुभूती से म्हणजे मला काय फील होतंय ते मी अभिव्यक्तच करू शकत नाहीये. हं. असा तो बिंदू आहे. क्षण असतो. हा. तर हां.
अभिव्यक्ति अनुभूति से छोटी हो जाती है और आनंद कहीं बड़ा हो जाता है, सारी विलक्षण उपमाओं, सब अद्भुत अलंकारों से. त्याला कशाची उपमा द्यायची? काही म्हणजे ट्रान्सलेटेबलच नाहीये ते, जो एक्सपिरियन्स आहे तो असा. अ, और आनंद कहीं बड़ा हो जाता है सारी विलक्षण उपमाओं और सब अद्भुत अलंकारों से, और उतर जाता है अंतःस्थल में, और उतर जाता है अंतःस्थल में, ठीक वैसे जैसे आत्मा में आह्लाद उतार दे ब्राह्म मुहूर्त में किसी तपस्वी का प्रणव मंत्र. ब्राह्म मुहूर्त में किसी तपस्वी का. प्रणव मंत्र हो म्हणजे हो हो. पहाटे पहाटे जर ओंकार शब्द ऐकायला मिळाला तर किती आनंद होतो. क्या बात है. त्याहून मोक्ष बिंदू. कितीतरी कितीतरी पटीने जास्त तो आनंद असतो खरंय मोक्षाचा. खरंय खरंय. हं, वा. तर इतकी कठीण कविता तुझी अ, हं. खूपच सोपी आली, सोपी लिहिली हां. गेली, असं हां, म्हणताय. आणि सोपी लिहिली अशी गेली. कोणची जी अगदी जिने खूप त्रास दिला तुला. जिने त्रास दिला म्हणजे बघ मला तर असं आहे, की भावना पुष्कळ लवकर पटकन येतात हो आणि त्या लिहिल्या जातात. त्यांचं बाहरी स्वरूप त्याचं ते कलापक्ष सजवण्यात मला वेळ लागतो. पण कविता जर तू म्हणशील तर हास्य कविता एक मला लिहायला खूप परिश्रम लागले. मला ती हास्य कविता मिळाली नाही. आज म्हटलं आज मी ऐकवीन तिला अरे. आभाला. तर ती मला शोधली मिळाली नाही. मला एक हास्य इथे महाराष्ट्र समाजाचं कवी संमेलन होतं. हा तर त्याच्यात म्हणजे मी तर माझ्या शृंगारिक कविता सगळ्या ऐकवते. पण त्याच्यात डिमांड आली की नाही हास्य कविता पण एक-एक ठेवा. कारण लोकांना त्याच्यातच इंटरेस्ट जास्ती हो असतो. हो. तर ती मला लिहिता मला नाकी नऊ आले. म्हणजे आपण अशा गमती-जमती करत असतो. पुष्कळ विनोद सुचतात पण ते कवितेमध्ये त्याला ढाळणं म्हणजे ते एक कठीण काम असतं. हं. कठीण काम ते असतं. खरंय हां, तर ते खरंय. मला पुष्कळ कठीण गेल्या. 2-3 हास्य कविता लिहिल्या. पण त्या पुष्कळ कठीण मला गेल्या. हम्म. एक तर कॉलेजमध्ये असताना हां. हां. तर मला एक प्रश्न खूप वेळापासून डोक्यात फिरतोय, की हं. चौथीत जर तू कविता लिहिली तर स्वाभाविक आहे की ती हं. ते कुठून तरी तुला देणगी मिळाली आहे. हो, म्हणजे हो, हो. देवाची देणगी म्हणा किंवा हं, परिवाराची देणगी म्हणा, तर हं. हे ह्याचं तुला काय म्हणजे घरात कोणी लिहित होतं की हो, माझी आई पण कविता करायची. म्हणजे अजून करते कधी-मधी. तिने खूप जास्त ॲक्टिव्ह राहून किंवा असं काय कशात पार्टिसिपेट केलं नाही किंवा काही नाही केलं. पण एक जे वारसा असतो ना, तो मला मिळाला. म्हणजे एक हां. जे कोमल मन लागतं जे कविता लिहायसाठी, तेही मिळालं एक तर मला जीन्समध्ये. आणि दुसरं ते तुकबंदी वगैरे कशी करायची बेसिक ते म्हणजे तिला त्याच्या पुढचं तिने नव्हतं शिकलेलं. म्हणजे हे सगळं कविता म्हणजे छंदबद्ध छंद किंवा किती प्रकारे छंदाचे वगैरे, ते सगळं मी नंतर लिटरेचर जेव्हा हिंदी लिटरेचर घेतलं तेव्हा मला ते कळलं. पण तिला तेवढं नव्हतं माहिती. पण तरी बेसिक म्हणजे काय असतं, ते तेवढं लिहिलं गेलं म्हणजे. तिच्याचमुळे मग डिबेट म्हणा किंवा काही म्हणा म्हणजे लिखाण आपल्याला बोलायचं असलं तरी लिखाण तर लागतं ना आधी. बरोबर. ते सगळं हां. तर तो वारसा मला माझे वडीलही लिहितात कविता, त्या पॅरोडी लिहितात. म्हणजे जसं अच्छा. भजनं वगैरे हां, फिल्मी गाण्यांच्या चालीवर भजनं वगैरे तसं लिहिणं ते त्यांचं चालतं तसं. ठीक आहे, एक शुद्ध कविता नसते म्हणजे तसं म्हटलं गेलं तर. हां, पण तरी ते आहे थोडंफार पण आई-वडिलांचं त्याच्यात. हं, तुकांत हं, हं, हं. बसवणं ते फार महत्वाचं हां, असतं कधी-कधी आणि ते हां, एकदम माझे सगळ्यांना भाऊ-बहीण जमत नाही सगळे ते हं, विषय. हं. हं, तर हं, तू हं, इतकी छान कविता लिहिते आणि अगदी 4थी-5वी पासून कविता लिहिते. तर हं. समाजशास्त्र या विषयाकडे तू कशी वळली? हिंदी किंवा हां. मराठी साहित्य सोडून? हां, हां. हां, अगं बरं आठवलं मला समाजशास्त्राशी रिलेटेड विषयावर सुद्धा मी एक कविता लिहिली आहे. अच्छा. हां, तर ती समाजशास्त्राची जी मला कविता आठवली ती मी ऐकवू का तुला? काही नक्की, दुसरं नक्की. नसेल तर? येस. हां, हां. तर ते समाजशास्त्रात एक कॉन्सेप्ट असतो सीमांत मनुष्य. म्हणजे अच्छा. सीमांत म्हणजे एक बॉर्डरवर उभा मनुष्य, की जो न धड इकडचा आहे, न धड तिकडचा आहे. म्हणजे त्याला पूर्ण तार्किक पण नाहीये तो आणि पूर्ण पणे आध्यात्मिक पण नाहीये. म्हणजे तो एका संक्रमण अवस्थेत असतो, की थोडंसं कन्फ्युजनही असतं आणि तो आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधत असतो. आणि मग तो म्हणजे मनुष्य म्हणजे फक्त मनुष्य नाही, म्हणजे एक मानव प्रजातीबद्दल ते
समाजशास्त्रात म्हटलं गेलंय, की हळू-हळू जसं मानव सभ्यता विकसित झाली. हां, तर हां. त्याच्याबद्दल तर त्या टॉपिकला घेऊन माझ्या मनात जे भाव आले, त्याच्याबद्दल मी लिहिलंय सीमांत मनुष्य. मैं एक सीमांत मनुष्य हूँ. खुश हो जाते हैं छोटे बच्चे, इंद्रधनुष को स्वप्न नगर के राजा का द्वार समझकर. ज्ञानी विज्ञानी भी प्रसन्न रहते हैं सूर्य की किरणों से पानी के समायोजन का विश्लेषण कर. म्हणजे जे इंद्रधनुष्य आहे ते छोट्या पोरांच्या नजरेत काही वेगळं आहे. ज्ञानी विज्ञानी जे त्यांच्या नजरेत काही वेगळं आहे. म्हणजे त्यांच्यासाठी पूर्ण कल्पना आहे ती नुसती, की एक बरोबर. स्वप्ननगरचे राहतात. आणि जे ज्ञानी विज्ञानी त्यांना माहिती आहे, की इंद्रधनुष्य का बनतंय, की स्पेक्ट्रम आहे त्याच्यामध्ये किंवा कसं काय ते बिंदू प्रकाशाचे जुळले त्याच्यामुळे ते झालंय. तर हे 2 वेगवेगळे पैलू झाले. पण हां. क्षितिज को टकटकी से निहारती किशोरियां उस पार घोड़े पर सवार होकर आते राजकुमार की कल्पना से आह्लादित रहती है और ब्रह्म के सच्चे ज्ञानी योगी तापसी क्षितिज के पार बसे वास्तविक सर्वव्याप्त के सानिध्य से आनंदित रहते हैं. म्हणजे हं. त्याच प्रकारच्या क्या बात! 2-3 कल्पना तशा हं, आहे. हं. मगर खुश नहीं हो सकता एक सीमांत मनुष्य जो जानता है कि इंद्रधनुष स्वप्न नगर का द्वार नहीं है और जो और घोड़े पर सवार होकर आ सके ऐसा कोई क्षितिज के पार नहीं है. त्याला कल्पनाही करवत नाहीये आणि जे विज्ञान आहे तेही नीट कळत नाहीये. तर तो काय करेल? खरं. अ, और जो घोड़े पर सवार होकर आ सके ऐसा कोई क्षितिज के पार नहीं. और जो नहीं जानता कि आखिर सूर्य प्रकाश और वर्षा जल का मेल क्यों होता है हं. और कैसे सर्वव्याप्त सच्चे बादशाह से मेल होता है. क्या म्हणजे बात! वरच्या जे 2 स्टेंज आहे त्याचंच एक कन्क्लुजन तिथे खाली दिलेलं आहे. जितना मुझे ज्ञान है और जब तक मैं अनजान हूँ, जितना मुझे ज्ञान है और जब तक मैं अनजान हूँ, तब तक सत्य और असत्य के बीच, हानि और लाभ के मध्य, किसी बिंदु पर बचपन बीत गया पर यौवन आया नहीं. रात बीत गई मगर सवेरा हुआ नहीं. स्वप्न टूट गया मगर सच्चाई खुली नहीं. हं. वही मेरे अस्तित्व का पलना है. क्या बात! जब तक तब तक उसमें मेरे जीवन का भ्रम पलता रहेगा. क्या बात! हं, हं, क्या बात! म्हणजे हं. आत्तापर्यंत मी ज्या तुझ्या कविता ऐकल्या आहेत आणि आज ज्या मी तुझ्या कविता ऐकतेय त्याच्यात खूप फरक आहे आणि मला आनंद आहे की त्याच्यात फरक आहे कारण आत्तापर्यंत मी तुझ्या कविता मंचीय प्रस्तुती जी असते ज्याच्यात लोकांना हां. खेचण्याचा हे असतो अशा कविता ऐकल्या आणि हं, आज अगदी हं. धीर गंभीर छान छान त्याही पण धीर गंभीर आणि गहन विषय असणाऱ्या कविता ऐकायला मिळतात तेव्हा खूपच छान अर्चना. थँक अर्चना यू. स्त्री विषयावर तू पुष्कळ कविता लिहिलेल्या आहेत म्हणजे मी ऐकल्या आहेत तर हं, त्याच्यातल्या काही एक कविता किंवा हं. तुला जे असं वाटतं ते की नाही हे मला अ, श्रोत्यांना ऐकवायचे आहे तर अशा कुठल्या कविता. तब तब मेरी आत्मा चित्कार उठी है. जब तुमने मुझे समझा है मात्र एक शरीर. म्हणजे एक स्त्री म्हणते हो. समाजातल्या पुरुषाला म्हणजे तसं. हां. कि तब तब मेरी आत्मा चित्कार उठी है. जब तुमने मुझे समझा है केवल एक शरीर. मुझ में स्पंदित है एक सृजनशील आत्मा. मुझ में प्रवाहित है एक स्नेहिल मन भी. तब मेरा मातृत्व धिक्कार उठा है. जब तुमने इसे किसी के लिए अपशब्दों में घसीटा है. हम्म. आया बहिणींच्या शिव्या देताना हो. उगीचच बायकांना शिव्या पडतात ना, पुरुष 2 भांडतात तरी. तो तब मेरा मातृत्व धिक्कार उठा है जब तुमने इसे किसी के लिए अपशब्दों में घसीटा है. केवल एक जैविक प्रक्रिया नहीं है मातृत्व. बीजारोपण से जन्म तक मन प्राण का सिंचन है ये. तब सभ्यता हाहाकार कर उठी है. जब तुमने मुझे वस्तु समझकर खरीदा और बेचा है. मैं उपयोग और उपभोग की वस्तु नहीं. मेरे शरीर में भी प्राण बसते हैं. तब मेरा मन आर्तनाद से पुकार उठा है. जब तुमने अपने पुरुष अहम को तुम्हारे अंदर के संवेदनशील पुरुष से ज्यादा अहमियत दी है. पुरुषही संवेदनशील असतो.
पण ते पुरुष अहंकाराच्या पुढे ती संवेदनशीलता सगळी झाकली जाते. तब तब मेरा मन आर्तनाद से पुकार उठा है, जब जब तुमने अपने पुरुष अहम को तुम्हारे अंदर के संवेदनशील पुरुष से ज्यादा अहमियत दी है और बना दिया मुझे कभी देवी कभी दासी, क्या मगर बात। मनुष्य कभी नहीं। हम्म। सफलता के शिखर से बस 2 इंच नीचे अक्सर तुमने याद दिलाई है उस बर्बर युग की, जहां मेरी बुद्धि, योग्यता, प्रतिभा और क्षमता से तुम्हारा शारीरिक बल ही सर्वोपरि हो जाता है, क्योंकि वहां तुम मुझे हरा पाते हो, क्योंकि मात्र वहां मुझे तुम हरा पाते हो, मगर नहीं, ये मेरी नहीं, ये मानवता की हार है। मुझे मात्र शरीर वस्तु और दासी समझकर तुम मुझे नहीं, मानवता को हराते हो। जो मुझे इंसान समझोगे तो बन पाओगे इंसान खुद भी। तुम्हारे अंदर का संवेदनशील पुरुष अगर बन पाए मेरी सृजनशील आत्मा और स्नेहिल मन का प्राण, तो तुम्हारी सफलता के पीछे खड़ी स्त्री मैं ही तो हूँ। क्या बात। मैं और तुम बन जाएंगे हम, और जीत जाएगी मानवता। वाह। क्या जीत पाएगी मानवता? आखिरी में ये भी क्या है, बात। क्या जीत पाएगी मानवता? वाह। छान हम्म, छान। बहुत खूपच छान कविता। अम, आणि थँक यू. तुझी आत्तापर्यंतची सगळ्यात आवडती कविता वर ऐकून आणि आपण आजच्या मुलाखतीचं समापन करूया. तर अशी कुठली तुझी एकदम दिल को अजीज कविता आहे? एक प्रतिध्वनी म्हणून कविता आहे, ते सुनावते मी. तशा तर माझ्या सगळ्याच कविता मला आवडतात. म्हणजे स्वतः आपल्या स्वतःची मुलं जितके स्वतःला आवडतात. हां, जितके मुलं असतात ते सगळे सगळे आपल्याला सारख्याच प्रिय असतात. हां, ते नंतर काही कविता म्हणजे छंदबद्ध लिहिल्यामुळे ते गायचं एक अलग छंद लागला. पण हां. खैर ही प्रतिध्वनी कविता आहे माझी. YouTube चॅनलवर मी माझ्या सगळ्या पुष्कळशा कविता केल्या आहे अपलोड. हो, हो. त्याही बघू शकता तुम्ही. हां. प्रतिध्वनी. एक मिनिट. हं. एक तलाश ही चांगली कविता आहे. म्हणजे आता चांगलं तर आता मी कविता वाईट तर काय तुझ्या म्हणणार? सगळ्याच चांगल्या आहेत. थँक एक यू. पुढे एक. तुम सदा मेरे साथ थे, मगर मशीनी शहर में प्रकृति की तरह. एवढेच आहे. तुम सदा मेरे साथ थे मगर मशीनी शहर में प्रकृति की तरह. तुमने कितने धैर्य से सुनी थी मेरी व्यथा. तुमने कितने धैर्य से सुनी थी मेरी व्यथा, जब मैं उस थके हारे बूढ़े बरगद से अपना अकेलापन बांट रही थी. तुम मस्ती में जैसे झूम उठे थे मेरे संग, हं. जब मैं उस कलकल करते झरने से अपने मन की उमंगों की होड़ लगा रही थी. क्या बात. हम्म, कितनी अपनी, कितनी आत्मीय सी लगी थी मुझे तुम्हारी आवाज, जब ये दूर किसी पहाड़ी घाटी से टकराकर एक दोहराए हुए प्रणय वाक्य के रूप में आई थी. क्योंकि ये भेद भी तब अनखुला था कि दरअसल वो मेरी ही प्रतिध्वनि थी, क्या जो बात. पहाड़ों से टकरा कर आई थी. क्या बात है. क्या बात है. खूपच सुंदर कविता. अर्चना, खूप थँक यू. मजा आली तुझ्याशी गप्पा मारून आणि आमच्या श्रोत्यांनाही नक्कीच आवडली असेल ही मुलाखत. अ, हो, तूही छान प्रश्न विचारले. आणि आता तू होती म्हणून कम्फर्टेबल होते मी. चला. कॉलेज खूप खूप पासून धन्यवाद मैत्रिणी आहे अर्चना. ना. भेटू बरं, मग खूप खूप परत. धन्यवाद मला शामील केल्याबद्दल. धन्यवाद.